सर्वजण मिळून आपल्या सर्वांसाठी एक चांगला लोकप्रतिनिधी असावा, त्यासाठी ही सभा घेतोय। आणि ज्या पद्धतीने सकाळपासून आतापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलात, मी एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो, सुधाकर भावेराव हे 100% 20 दिवसानंतर आमदार होणार म्हणजे होणार। या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्वांचे खासदार डॉक्टर शिवाजी भाऊ सुद्धा उपस्थित आहेत। सर्वच मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। महात्मा बसवेश्वर महाराजांचा स्मारक आपल्या सर्वांच्या समोर आहे। अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही सभा या ठिकाणी होत आहे। 1980च्या वेळेस पवार साहेब या भागामध्ये एक सभा घेण्यासाठी येणार होते। सभेची वेळ संध्याकाळी 7ची होती। सभा झाली दुसऱ्या दिवशी पहाटे 4ला। ही गोष्ट मी फक्त ऐकली होती की इथे असणारे जे लोक आहेत, स्वाभिमानी नागरिक आहेत, एखादा व्यक्ती, एखादा पाहुणा आपल्या या परिसरामध्ये आपल्या एखाद्या माणसाला ताकद देण्यासाठी जर येत असेल तर उशीर झाला तरी शेवटपर्यंत थांबलं पाहिजे। हे त्या काळामध्ये त्यावेळेस असणाऱ्या लोकांनी दाखवून दिलं आणि आज तुम्ही सर्वांनी हे दाखवून दिलं। मी मनापासून आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांसमोर खऱ्या अर्थाने मी नतमस्तक होतो। भालेराव भाऊ बोलत असताना म्हणाले की मी रस्त्यात चुकलो। भालेराव भाऊ मला एवढंच सांगायचं की मी रस्त्यात चुकलो नव्हतो, मुद्दामून मेन रोडली यायच्या ऐवजी थोडंसं बाजूच्या रोडली आलो। मला बघायचं होतं की काय विकास इथं झालेला आहे। नॅशनल हायवे सोडला तो पण कदाचित तुम्हीच मंजूर करून आणलाय, क्रेडिट मात्र हेच घेत आहेत। तर हा जो छोटा रस्ता होता तो असा होता की जिथं मला 20 मिनिटं लागायला पाहिजे तिथं मला 45 ते 1 तास तिथं लागला। त्यामुळे उशिरा मी आलो असलो तरी इथे उशिरा येण्याचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे इथे असणारा आत्ताचा आमदार आणि मंत्री, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मी उशिरा आलो असं आपल्याला म्हणावं लागेल। म्हणजे रस्त्यावर पैसा टाकला, खर्च झाला, पण पैसा रस्त्यावर न जाता कोणाच्या तरी घरी गेलाय असं कुठेतरी इथं जाणवतं। मला मगाशी कुणीतरी सांगितलं 6,000 कोटी रुपयाचा विकास झालाय। एवढा मोठा विकास झाला असेल तर दिसायला पाहिजे ना। जर एवढा मोठा पैसा येऊन सुद्धा जर दिसत नसेल तर सामान्य लोकांचा विकास झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही। विकास फक्त ठराविक गुत्तेदारांचा नाहीतर आमदाराचा झाला असं आपल्याला म्हणावं लागेल। भालेराव भाऊंना काही महिन्यांपूर्वी मी भेटलो, जेव्हा त्यांचा प्रवेश झाला। अतिशय साधा माणूस, एकदम शांत माणूस, प्रेमळ माणूस। आणि मग त्यावेळेस जेव्हा भेटलो, एखाद्या व्यक्तीने दम धरावा का नाही, साईडला बसलो तर तिथंच सुरू झाले, मला माझ्या मतदारसंघात हे करायचंय, मला ते करायचंय, मला हायवे आणायचा आहे, मी हॉस्पिटल बांधले पण त्या हॉस्पिटलमध्ये सुविधा नाहीत, मला त्या सुविधा आणायच्या आहेत। माझ्या शेतकऱ्याला ही अडचण, माझ्या शेतकऱ्याला ती अडचण। माझ्या मतदारसंघातले अनेक युवा हे इथं न राहता
पोट भरण्यासाठी मोठ्या मोठ्या शहरामध्ये जातात, त्यांच्यासाठी या मतदारसंघामध्ये मला MIDC आणायची, अशा गप्पा गोष्टी आपले भालेराव त्या ठिकाणी बोलत होते. म्हणजे प्रवेश सुद्धा झाला नव्हता, पण तुमचं हित हे त्यांच्या मनामध्ये आहे हे तिथं मला जाणवलं. संजय भाऊ, त्यांचे मी आभार व्यक्त करतो की या परिसराला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी एका चांगल्या कार्यकर्त्याला तुम्ही शोधलं आणि आदरणीय पवार साहेबांनी आणि जयंत पाटील साहेबांनी त्यांना एक स्वाभिमानाचं चिन्ह म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस हे त्यांना दिलं आणि 100% ते आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत. असं म्हणलं जातं एखाद्या व्यक्तीची जर तिसरी टर्म असेल तर त्यांना आपल्या सरकारमध्ये संधी दिली जाते. आता ही गोष्ट भाजपला माहिती होती म्हणून तिसऱ्यांदा हे आमदार होऊ नये याची दक्षता अनेक इतर कार्यकर्त्यांनी घेतली असं आपल्याला म्हणावं लागेल. जाऊ द्या, भाजपने काय केलं ते केलं, पण आदरणीय पवार साहेब आहेत आणि एक चांगला माणूस सामान्य कुटुंबातून इथून जर विधान भवनामध्ये जात असेल आणि 100% आपलं सरकार येणार आहे तर पवार साहेब अशा एका व्यक्तीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी आपल्या सर्वांनी व्यक्त करतो. दिवाळी येते, मी मनापासून आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. शॉपिंग वगैरे झालं असेल? बरंच काय घेतलं असेल ना, घर रंगवलं असेल, नवीन नवीन फर्निचर घेतली असेल, गाडी मोटरसायकल घेतली असेल. अरे एवढा मोठा विकास या मतदारसंघामध्ये झाला असेल. काय सांगतो मग तुम्ही बोला. काय करा, माझं भाषण झालं की हे व्यासपीठ सगळं तुमचं, तुम्ही किती ठोकायचं तेवढं भाषण तिथं ठोकाय. आपण जो फराळ दिवाळीचा करत असतो त्यासाठी बरेच काय घ्यावं लागतं. तेल घ्यावं लागतं, साखर घ्यावी लागते, बरेच काय असेल. सोयाबीनचं तेल घेतलंय का? किती रुपयाला डबा झाला? कितीचा आहे? 2200 का काहीतरी, कुणी 2800 मगाशी म्हणलं. अरे म्हणजे त्याचा अर्थ सोयाबीनचं तेल जर एवढं महाग असेल तर सोयाबीनला पण चांगला भाव असेल ना या सरकारमध्ये. अहो 4000 कोण म्हणते? मला कळालं 3200च्या आसपास रेट आहे. अहो 3200-3300 ला सोयाबीन परवडतं का? तुम्ही मला सांगा, 2014 ला जे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये भाजपला सरकार आणायची होती तेव्हा मोदी साहेब आले होते, सभा लय मोठ्या घेतल्या होत्या आणि त्या सभेमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्याला जो हमीभाव मिळतो तो आम्ही दुप्पट करणार. 2014 ला सोयाबीनचा काय भाव होता? 7000. आतापर्यंत किती व्हायला पाहिजे होता? 14,000. 14,000 सोडा, 10,000 व्हायला काय हरकत होती का? आणि आता डबल झाला का अर्धा झाला? आणि खताच्या किमती दुप्पट. जसा तुमचा इथला आमदार आहे ना, गोल गोल बोलतात आणि सगळ्यांना गोल गोल बोलतात. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला जवळ घ्यायचं, त्याला दुसऱ्याबद्दल सांगायचं, दुसऱ्याला जवळ घ्यायचं आणि ह्याच्याबद्दल सांगायचं, असं गोल गोल जे म्हणतात ना तसं मोदी साहेबांनी सुद्धा केलेलं आहे. मोदी साहेब हे शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करणार का खर्च डबल करणार हेच कदाचित त्यांनी सांगितलं नाही. कपाशीची काय परिस्थिती आता मला माहित नाही काय रेट आहे. कपाशीची पण वाईट परिस्थिती आहे, दुधाच्या बाबतीत वाईट परिस्थिती आहे. आता जर दुधाला, सोयाबीनला आणि आपल्या उत्पादनाला जर आपल्याला भाव मिळाला तरच कुठेतरी आपण घरामध्ये काही दिवाळी करू शकतो का नाही? तर एका बाजूला शेतकऱ्याला काही हातात मिळत नाही. शेतात जो खर्च केला जातो त्याच्यावर 18% GST द्यावा लागतो.
अहो केस धुण्यासाठी शॅम्पू घेतो ना, शॅम्पू, त्याच्यावर सुद्धा 28% GST आहे. म्हणजे कसं झालं की सरकार काय करतं, आपण बाजाराला गेलो ना की आपण बाजाराला गेल्यानंतर कुणी एखादं पाकिट मारतं, बरोबर का नाही? तसं या सरकारने आपल्या सगळ्यांचं पाकिट मारले. आपल्या सगळ्यांना कशात गुंतून ठेवले? आपल्या सगळ्यांना फक्त जातीवादामध्ये गुंतून ठेवले. हा समाज विरुद्ध तो समाज, हा धर्म विरुद्ध तो धर्म. अरे पण हाताला काम आणि पोटाला अन्न कसं मिळणार? घरामध्ये जर 4 पैसे आले नाही तर मुलांचं शिक्षण कसं करणार? जे काही व्याजावर पैसे घेतले ते परतफेड कसं करणार? आणि जर ते परतफेड करता येत नसेल तर आपली जमीन त्या व्यक्तीकडे नाही तर त्या संस्थेकडे जाऊ शकते. आणि मग ज्या पद्धतीने या सरकारने आपलं पाकिट मारलं, जर एखादा चोर पाकिट मारत असेल तर त्याला आपण काय देतो? चोप देतो का नाही देत? आता वेळ आली विधानसभेमध्ये या सरकारने ज्यांनी आपल्या सगळ्यांचं पाकिट मारलं ना त्याला जोरात चोप द्यायचा लोकशाहीच्या माध्यमातून. अहो खरं तर माझी तब्येत थोडीशी डाऊन आहे. मी पहिल्या टर्मचा आमदार आहे, पण माझ्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या लोकांवर माझा विश्वास आहे. तिथे असणारे माझे स्वाभिमानी कार्यकर्ते पदाधिकारी माझ्यासाठी प्रचार करतात आणि त्यांनी मला सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्यासाठी आदरणीय पवार साहेब असतील, काँग्रेसचे सर्व नेते असतील, अमितराव देशमुख असतील, तसंच शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे सर्व नेते काम करतायत. तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर तिथे जावा, आम्ही आमचा मतदारसंघ तिथे राखू. आणि इथे येण्याचं कारण की ही व्यक्ती मला आवडलेली आहे. या व्यक्तीला 100% आपल्याला आमदार करायचंय. ते आमदार तुम्ही करणार आहात, फक्त विनंती एवढीच आहे, लीड सुद्धा आपल्याला जरा जास्त लागणार आहे. मला असं कळालं इथं असणारे जे आपले लोकप्रतिनिधी आणि मंत्री आहेत, संजयराव बनसोडे, हे नाही तर त्यांचे जे गुत्तेदार आहेत 40% काय म्हणतात त्याला टक्केवारी घेतात. किती टक्के? 40%. 40% हा आकडा त्यांचं घर भरण्यासाठी. पण या मतदारसंघामध्ये आपल्याला न्याय देण्यासाठी कमीत कमी आपल्याला बालेराव भाऊंना 40,000ची लीड, कमीत कमी 40 ते 50,000ची लीड पाहिजे. काय पाचशे? अहो गाडीला 5,000 देऊन सुद्धा 500 लोक. अहो बघा ना, म्हणजे या सरकारला पैसा कुठं कुठं खायचा आहे. या सरकारने, या राज्याच्या सरकारने 60 ते 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला. हा मी पुराव्यासकट लोकांना तिथे दाखवून दिलेला आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधत असताना सुद्धा या लोकांनी त्या स्मारकाला सोडलं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा टक्केवारी या लोकांनी काढली, असा त्यांचा विचार आहे. याच पवित्र भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्मारक आणि एक मोठं सभा मंदिर तिथे बांधलं जाते. आणि मला असं कळालं की गेल्या वेळेस जो पाऊस आला त्या पावसामध्ये सगळीकडे नुसतं पाणी गळत होतं. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा इथल्या लोकप्रतिनिधींनी पैसे खाल्ले. म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट. म्हणजे विचाराला काय म्हणायचं या व्यक्तीच्या. खरं तर मला माहित नाही, त्याच्यासाठी जमीन सुद्धा तुम्हीच मंजूर केली असेल. नाही तर जे जे काही स्मारक इथं बनत आहे त्याच्यासाठी जे जमीन लागते त्याच्यासाठी ज्या परवानग्या लागतात, याच्यामध्ये आपल्या बालेराव भाऊंचं त्या ठिकाणी खूप मोठा पुढाकार आहे. अहो हे जे सगळे थोर व्यक्ती येऊन गेले, त्यांचा विचार जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे का नाही आहे? जेव्हा या सरकारमध्ये असणारे काही महाशय, खास करून भाजपचे थोर व्यक्तींच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते, तेव्हा आपण त्याचा विरोध केला होता. अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा अतिशय खालच्या लेवलला जाऊन भाजपचे नेते तिथे बोलले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलले, महात्मा फुलेंबद्दल बोलले गेलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता जे इथले लोकप्रतिनिधी आहेत त्यावेळेस त्यांनी त्याचा विरोध केला का नाही मला माहित नाही. पण आता सत्तेत जाऊन मांडीला मांडी लावून ते तिथे बसलेले आहेत. म्हणजे ज्या महामानवांचा
अपमान हा या भाजपच्या नेत्यांनी केला, फक्त स्वतःचं हित लक्षात घेत तुम्हा सर्वांना सोडून, विचारायला सोडून हे सत्तेत जाऊन तिथे बसले आणि काय केलं तर फक्त घरं भरली. म्हणून हे इलेक्शन आपल्या सर्वांसाठी महत्वाचं. एक तर चांगल्या व्यक्तीला निवडून देणं आणि दुसरं आपला जो विचार आहे तो विचार जपण्यासाठी इथं आपल्या सगळ्यांना निवडून द्यायचं आहे. ही जी लढाई आहे ना, असं समजू नका ही लढाई भालेराव विरुद्ध संजय बनसोडे आहेत. ही लढाई मला म्हणावं लागेल की भालेराव भाऊ नाही तर आपला विचार विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी ही लढाई आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. काल परवा त्यांचं एक गाणं आलं, गाण्यामध्ये म्हणतात आधुनिक काळाचे काय ते अभिमन्यू अभिमन्यू. ते गाणं असं ते ऐकूस सुद्धा वाटत नाही. आधुनिक काळाचे अभिमन्यू, मी तर म्हणेल ते आधुनिक काळाचे जनरल डायर. जनरल डायर तुम्ही म्हणाल जनरल डायर काय काढलं नवीन? जालियनवाला बाग माहिती पंजाब मध्ये सामान्य लोक या देशासाठी लढायला तयार होते आणि लढत होते, आंदोलन करत होते. एका ठिकाणी या सर्व लोकांना आणलं आणि या जनरल डायरनी पोलिसांना सांगितलं चला आता गोळीबार करा आणि लाठी चार्ज करा. असंच काहीतरी या महाराष्ट्रामध्ये घडलं का? काय घडलं का नाही घडलं? अहो सामान्य कुटुंबातले आणि समाजकारणामध्ये काम करणारे काही लोक समाजासाठी आंदोलन तिथे करत होते, उपोषण करत होते. महिला होत्या, लहान मुलं होती आणि एका जनरल डायरचा फोन आला. एका पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं चला आता लाठी चार्ज करा. अहो तिथं रबरच्या गोळ्या सुद्धा झाडल्या गेल्या, रबरच्या गोळ्या. असे हे माशे. मग मी तुम्हा सर्वांना विचारतो, जो सामान्य लोकांचा विचार करत नाही आणि काही लोक फक्त तिथं स्वतःच्या हक्कासाठी लढत असतील, अशांवर जर ते गोळी चार्ज करत असतील नाही तर लाठी चार्ज करत असतील तर या इलेक्शन मध्ये त्या व्यक्तीला नाही तर त्या विचाराला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं? शेवटपर्यंत हात वर करून सांगा, उत्तर द्यायचं का नाही द्यायचं? अहो वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा या सरकारने तिथे लाठी चार्ज केला. असलं फालतू सरकार आहे, त्याला आपलं काहीच पडलं नाही. एक महाशय दिल्लीवरनं आले, अमित शाह साहेब, आणि त्यांनी मुंबईमध्ये काय बोलले की तुमच्या या राज्यामध्ये काही लोक आंदोलन करतायत, उपोषण करतायत. आमच्या गुजरातमध्ये अशी एखादी गोष्ट घडली असती तर त्या आंदोलनाला आम्ही पायाखाली तुडवलं असतं, पायाखाली तुडवलं असतं. अरे कसली गुजरातची स्टाईल? त्यावेळेस कोण आंदोलन करत होतं? त्यावेळेस मराठा समाजाचं आंदोलन सुरू होतं, ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू होतं, धनगर समाजाचं आंदोलन सुरू होतं, आदिवासी समाजाचं आंदोलन सुरू होतं. आणि अमित शाह साहेब म्हणतात गुजरातची स्टाईल या महाराष्ट्रामध्ये लागू करायची आणि हे सगळी आंदोलनं पायाखाली तुडवायची. अहो ही गुजरात शाही आहे ना, गुजरात शाही ती तुमच्याकडेच ठेवा. आम्ही मराठी माणसं आहोत, आम्ही नाही घाबरत कोणाला. अहो ते म्हणतात पैशाने लोक विकत घ्या, विकत पदाधिकाऱ्यांना विकत घ्या. अहो लोकसभेमध्ये दाखवून दिलं ना तुम्हाला की आमच्यासाठी पैसा महत्वाचा नाही, आमच्यासाठी विचार महत्वाचा आणि आमचा स्वाभिमान महत्वाचा आहे. आमचा स्वाभिमान तुम्ही विकत घेऊ शकत नाही. लोकसभेमध्ये हीच गुजरातशाही तुम्ही या महाराष्ट्रामध्ये लागू करून प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी 100 ते 150 कोटी रुपये तुम्ही खर्च केले. पण तिथे असणाऱ्या लोकांनी, सामान्य कार्यकर्ते तुमच्यासारखे, यांनी सगळ्यांनी मिळून आपल्या विचाराचे खासदार तिथे निवडून दिले. आणि तसं जर बघितलं तर उदाहरण इथं सुद्धा आपले माननीय खासदार बसले जे फक्त फक्त तुमच्यामुळे आणि इथं असणाऱ्या स्वाभिमानी कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांमुळे खासदार झालेले. आता हे परत एकदा आपल्या सगळ्यांना दाखवून द्यावं लागेल. काही दिवसांपूर्वी एक गाडी पैसे घेऊन पुण्याजवळ पकडली. कोणाची होती? काय तो डोंगर, काय ती झाडी, काय ती गाडी आणि काय ती नोटाचे बंडल. अहो तिथं 25 ते 30 कोटी रुपये होते, सापडले 5 कोटी. परवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 52 कोटी सापडले, 52 कोटी. त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा
पैशाचा पाऊस सुरू झाला असं लागतं, पण बघता बघता पैशाची सुनामी सुद्धा येण्याची शक्यता आहे. कारण जे लोक सामान्य लोकांवर विश्वास ठेवत नाही, ज्या लोकांना, ज्या नेत्यांना सामान्य लोकांचा पाठिंबा नसतो, हे लोक पैशावर अवलंबून असतात, पैशावर. आणि अशीच काहीतरी परिस्थिती या मतदारसंघामध्ये झालेली आहे. आणि इथं तुम्ही सर्वजण हक्काचे आहात, स्वतःच्या खर्चाने तुम्ही इथं आलेला आहात, कोणालाही पैसे देऊन आणलेले नाही. पण फक्त या सभेपुरतं नाही तर आपल्याला पुढचे 20 ते 22 दिवस या कार्यकर्त्यासाठी आणि आपल्या विचारासाठी झटायचंय. मी आपल्या सर्वांना प्रश्न करतो की पुढून कितीही पैसा दडपशाही आली तरी आपण सर्वजण प्रामाणिकपणे आपल्या विचाराबरोबर, आपल्या पक्षाबरोबर आणि या कार्यकर्त्याबरोबर राहणार की नाही राहणार? समजू शकतो 7-8 तास झाले, एकदा शेवटचा माणूस जो तिथे बसलेला आहे ना, तर एखाद्या व्यक्ती जो घरी बसलाय पण इथं आला नाही, त्याच्यापर्यंत जर हा आवाज जात असेल तर हात वर करून सांगा की आम्ही 100% या कार्यकर्त्याबरोबर शेवटपर्यंत तिथे राहणार. तुम्ही फक्त 25 दिवस या कार्यकर्त्याला द्या आणि पुढचे 5 वर्ष हा कार्यकर्ता तुमच्या सर्वांसाठी झटेल. जॅकेट नाही ना घातलं? जॅकेट घालू नका. जॅकेट लय बदनाम झालं, लय बदनाम झालं. म्हणजे काय कोणाला? थांबा थांबा, अरे काय उत्साह राव तुमचा, काय घोषणा आहे? काय काय काय? अरे वा, काय म्हणतात उदगीरकर? मागे विचारतो, काय म्हणतात उदगीरकर? अरे काय वातावरण आहे, लय भारी राव. म्हणजे बऱ्याच औषधाच्या गोळ्या मी खाल्लेल्या आहेत, पण मला असं वाटलं गोळ्या खाल्ल्यापेक्षा 1 तास आधी आलो असतो आणि तुमच्या बरोबर राहिलो असतो तर जे काय मला झालं ते निघून गेलं असतं असं वाटतं. अरे कशाला टेन्शन घेत आहे? अजिबात टेन्शन घ्यायची कारण नाही. असे स्वाभिमानी लोक तुमच्या बरोबर असतील काय टेन्शनची काळजी नाही. अहो हे जे भाजपचे ना लोक आपल्याला फसवतात. लोकसभेला खऱ्या अर्थाने त्यांना काय करायचं होतं? संविधान बदलायचं होतं. पण तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन अशी बँड वाजवली, बीजेपीची अशी बँड वाजवली की त्यांना एक हाती सरकार या देशामध्ये आणता आलं नाही. आणि मग काय करतात? काहीच निर्णय त्यांना घेता येत नाही. मग संविधान बदलता बदलता ते राहून गेले, पण त्यांच्या मनामध्ये फिट बसले की येत्या काळामध्ये तरी आपलं बहुमत या देशामध्ये येईल, या राज्यामध्ये येईल आणि मग कुठेतरी आपल्याला संविधान बदलता येईल. त्यामुळे भाजपच्या लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका आणि भाजप बरोबर जे लोक गेलेत ना गद्दारी करून त्यांच्यावर तर मुळीच तुम्ही विश्वास ठेवू नका. अहो काही सर्वे आम्ही बघितले आणि त्यात भाजपचा सर्वे, त्या भाजपच्या सर्वेमध्ये भाजपच्या 65 जागा निवडून येणार आहेत आणि मित्र पक्षाच्या जास्तीत जास्त 50 जागा. मग 65 आणि 50 किती आकडे होतो? 110-15च्या आसपास. त्यामुळे त्यांचं काही सरकार येत नाही, त्यामुळे काळजी करू नका. आणि इथलाही सर्वे आम्ही बघितलाय, लय भारी सर्वे आलेला आहे. पण याच्यासाठी म्हणतोय की सर्वे किती चांगला आला तरी गाफील राहून चालणार नाही. अजिबात गाफील राहायचं नाही. गणवागणवी पलीकडनं होईल, पोलिसांचा वापर तिथे केला जाईल. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो ही लढाई आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची आहे. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये समाजामध्ये वाद निर्माण केला जाईल. अहो बघा ना, 2014ला धनगर समाजाचे काही सामाजिक कार्यकर्ते बारामतीला येऊन आंदोलन करत होते. देवेंद्र फडणवीस तिथे आले, काय म्हणाले? पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर आरक्षण देऊ. दिलं का आतापर्यंत? नाही. अहो ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण सुद्धा कोणामुळे जर गेलं असेल
ते भाजपमुळे गेलेले हे मी म्हणत नाही, स्वतः भुजबळ साहेब जेव्हा आपल्या बाजूला होते तेव्हा त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. आणि मराठा आरक्षण 50% पुढे आपण दिलं होतं 16%, पण कोणामुळे ते निघून गेलं? देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक खास कार्यकर्ता आहे, त्यांचं नाव आहे सदावर्ते. देवेंद्र फडणवीस साहेबांना काय म्हणतात? ते देव माणूस आहे. अहो त्या देव माणसाने जर सांगितलं असतं रे बाबा घरी बस, जाऊ नको कोर्टात, बसला असतं का नाही घरी, गेला कोर्टात. म्हणजे हे काय करतात? फक्त समाजाला खेळवत ठेवतात आणि त्यांना असं वाटतं याच्यावर राजकारण केलं तर आपलं होऊन जाते. अहो राजकारण याच्यावर होऊ शकतं, पण आमची पोटं भरणार नाहीत ना याच्यावर. मला तुम्हाला विचारायचंय की या तालुक्यातून अनेक मुलं मुली बाहेरच्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये काम करायला जातात का नाही जात? शिकण्यासाठी बाहेर जातात का नाही जात? आता मग आपल्या हक्काची MIDC आणायची आपल्याला सांगितलं, पण हे जे विद्यार्थी आहेत ना, जे स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करतात, मोठ्या शहरामध्ये जाऊन दिवसा 14-15 तास का अभ्यास करतात, परवडत नाही त्यांना 2 वेळेचं जेवण. 1 वेळेचं जेवण खातात, पोट भरण्यासाठी बिस्किट खातात, दूध पितात, चहा पितात, कुठेतरी कसं तरी आपला दिवस काढायचा. हे जे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी एवढा कष्ट करून सुद्धा काय मिळालं त्यांना? त्यांना काय मिळालं असेल तर पेपर फुटी मिळाली, भ्रष्टाचार मिळाला, कॉन्ट्रॅक्ट भरती मिळाली, न्याय नाही मिळाला या सरकारकडनं, फक्त खोटारडेपणा मिळाला. मला आत्ताच काही युवांनी पत्र दिलं की दादा काही करा, आपलं सरकार येणार आहे, पण सरकार आल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांना न्याय तुम्ही द्या. मी 100% त्या विद्यार्थ्यांना इथं सांगतो. त्या विद्यार्थ्यांचे नाव आहे, एक दत्ताभाऊ बनसोडे आहेत, सोमवंशी भाऊ आहेत, माने भाऊ असतील, क्षीरसागर असतील, अक्षय जाधव असतील, ह्यांना मी आश्वासित करतो अजिबात तुम्ही काळजी करू नका. आपण सत्ता असताना सुद्धा तुमच्यासाठी काम केलं, सत्ता नसताना सुद्धा तिथं काम केलं आणि पुढच्या 5 वर्षात आपल्या विचाराची सत्ता आणि ती सुद्धा मेजॉरिटीने 170 ते 180 आमदार घेऊन आपण आपली सत्ता आणणार आहे. आणि हे सर्व विषय ते येत्या काळामध्ये तिथं आपण मार्गी लावणार आहे. आणि हे सर्व विषय मार्गी लावत असताना आपल्या मतदारसंघातले जे काही मुद्दे आहेत, ज्याच्यामध्ये MIDCचा मुद्दा आहे तो मार्गी लावायचा आहे. हॉस्पिटल आहे जे बालेराव भाऊंनी आणलं, पण त्याच्यामध्ये काहीच सामग्री नाही. म्हणजे यांना काय आवडतं तर यांना फक्त बिल्डिंग आवडतात. कोणाला? आत्ताच्या आमदाराला टक्केवारी आवडती, पैसा खायला आवडतो. अरे पण त्या गोष्टीचा फायदा सामान्य लोकांना झाला पाहिजे ना. अरे कुठलं असू द्या, त्याला फक्त घरी बसवा, बाकी काय करू नका. त्यामुळे अरे येतो की आता बोलतो की आता याच्यामध्ये दूध भुकटी प्रकल्प इथं करायचं. खासदार साहेबांनी सांगितलं, खासदार साहेब तुम्ही 10 वेळा केंद्रीय मंत्र्याचा वेळ मागितला, केंद्रीय मंत्री कशात बिझी होते माहित नाही, पण काळजी करू नका. तुमच्या प्रयत्नातून, अमित देशमुख साहेबांच्या प्रयत्नातून या जिल्ह्यातून अनेक आमदार निवडून येणार आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि राहुल गांधी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपलं सरकार येणार आहे. तेव्हा आपल्याच राज्याच्या मंत्र्याकडे आपण जाऊ आणि हा दूध पावडर प्रकल्प जो इथं करायचा आहे तो 100% आपल्या सरकारच्या माध्यमातून इथून आपण करून घेऊ. अजून बरेच काही मुद्दे, पाणी पुरवठ्याचं काम यांनी केलं, क्रेडिट ते घेत आहेत, नॅशनल हायवे यांनी आणले, क्रेडिट ते घेत आहेत. शेतकरी पीक विमा मिळाला का तुम्हाला? आश्चर्याची गोष्ट आहे, तुम्हाला पीक विमा मिळाला नाही. अहो शेतकऱ्याला हा विकास नको का? म्हणजे त्यांचे कामं होत आहेत, त्यांची टक्केवारी मिळते, पण तुमच्या हक्काचा पीक विमा अजून नाही आला. अरे आमदारांनी काही प्रयत्न केले असतील ना. अरे स्वतः मंत्री आहेत, स्वतः मंत्री. अरे यांच्या काळामध्ये पीक विमा येत नसायचं तर हा साधा आमदार मंत्री नसताना सुद्धा तुमच्यासाठी झटत होता का नव्हता? आणि यांनी तुमचा त्यावेळेस रखडलेला विमा आणून दिला. मग आता तर तुमच्याकडे मंत्रीपद आहे, तुमच्याकडे मोठे मोठे अधिकारी आहेत. मग अशात तुम्ही जर एखादा फोन केला, असा पाठपुरावा केला असता तर आमच्या गरीब शेतकऱ्याचा पीक विमा येऊ शकला असता. पण नाही, तुम्हाला त्या बाबतीत काय करायचं नाही. तुम्हाला सामान्य लोकांसाठी झटायचं नाही. तुम्हाला कशामध्ये तिथं दिलचस्पी आहे
तर फक्त नवीन नवीन जॅकेट बदलण्यामध्ये आणि फक्त टक्केवारी खाण्यामध्ये तुम्हाला तिथं लक्ष आहे असं वाटतं. त्यामुळे ही जी व्यक्ती आहे, जी व्यक्ती फक्त दुसऱ्याच्या कामावर क्रेडिट घेते, त्या व्यक्तीला आपण सामान्य भाषेमध्ये काय म्हणतो? नटसम्राट. अरे नवीन चांगलं नाव आहे. या नटसम्राट माणसाला आपल्या घरी बसवायचं ना, फक्त इथं बोलून नाही चालणार ना. 25 वर्ष काम करा, 25 दिवस काम करायचे. हा अहो मला सांगा, 2019ला या आत्ताच्या आमदाराला आमदार करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं का नाही केलं? मग समजा त्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केलं असेल तर त्या कार्यकर्त्याचा मान सन्मान अख्खे 5 वर्ष जरी ठेवलं पाहिजे का नाही? पण काही कार्यकर्त्यांवर मला असं समजते कारवाई केली, खोट्या खोट्या कारवाई केल्या. खरं का तसं? मला पोलीस प्रशासनाला सांगायचे, पुढचे 25 दिवस कोणावरही खोटी कारवाई तुम्ही करायची नाही. आणि जर खोटी कारवाई तुम्ही केली तर सरकार आमचंच येते, मग आम्ही तुमच्याकडे बघून घेऊ. मग फक्त लोकांचा वापर करायचा, कार्यकर्त्याचा वापर करायचा, बनवाबनवी करायची, अशा लोकांना आपल्याला खऱ्या अर्थाने घरी बसवायचे. ते म्हणतील लाडकी बहीण योजना. अजिबात काळजी करू नका. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आपण लाडकी बहीण योजना चालू ठेवणार आहोत. उलट त्याला आपण ताकद देणार आहोत. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच लाडक्या बहिणीच्या मुलाला मुलीला हाताला काम सुद्धा आपण देणार आहोत. पहिला पगार 15 ते 20 नाही तर 25,000 रुपये महिन्याला कसा राहील यासाठी पाठपुरावा आम्ही सर्वजण करणार आहोत. आमच्या शेतकऱ्याला हमीभाव कसा मिळेल यासाठी सुद्धा महाविकास आघाडी तिथं प्रयत्न करणार आहे. 3200 रुपये सोयाबीनला आपल्या सगळ्यांना परवडत नाही हे आम्हाला माहिती, पण त्यांना माहित नाही. आणि ही गोष्ट आम्हाला माहिती असल्यामुळे आपलं सरकार आल्यानंतर सोयाबीनचा शेतकरी असो नाही तर कुठलाही शेतकरी असो त्यांना तिथं कुठेही अन्याय होणार नाही ही दक्षता आम्ही सर्वजण घेणार आहोत. कारण का आमचे नेते कोण आहेत? आदरणीय पवार साहेब आहेत. आणि पवार साहेबांनी नेहमी आपलाच विचार त्या ठिकाणी केलेला आहे. याच्याच बरोबर विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, युवांनी काळजी करू नये, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी काळजी करू नये. सगळ्यांचा विचार महाविकास आघाडी सरकार करणार आहे. त्यामुळे ते अपप्रचार करतील की आपण लाडकी बहीण योजना बंद करू. अजिबात ती योजना आपण बंद करणार नाही. उलट बऱ्याच काही चांगल्या गोष्टी येत्या काळामध्ये आपण आणणार आहोत. मला व्यापाऱ्यांना पण सांगायचंय, थोडी आकडेवारी बघा. जेव्हापासून भाजपचं सरकार आले तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचा धंदा परवडतोय का? लाईटचं बिल वाढत चाललंय, त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी परवडत नाही. जीएसटी मुळे आपण सर्वजण अडचणीत आलोय. त्यामुळे अंधभक्त होऊन चालणार नाही. आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाचा परिसराचा विचार करायचा आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे हे आपण सर्वजण उभं राहाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. नक्की का? मग मी घोषणा करतो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. चला मग आपण सर्वजण एकत्रित या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढूया. या कार्यकर्त्याला आपण सर्वजण पाठिंबा द्या. अहो आरक्षण तुम्ही मला सांगा, ह्याच्या आधी 2014ला मराठा समाजाला आरक्षण 16% कुणी दिलं होतं? आपण दिलं होतं. त्याच्यानंतर आपण परत एकदा प्रयत्न केला. नेहमी आपण सर्व समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असतो. अशात ज्या लोकांनी मराठा आरक्षण असू द्या, धनगर आरक्षण असू द्या, ह्या सगळ्यांची थट्टा केली, चेष्टा केली, त्या लोकांच्या हातामध्ये सरकार आहे. 2.5 वर्ष या लोकांनी काय केलं त्या बाबतीत? फक्त राजकारण केलं, फक्त वाद निर्माण केला. असं हे जे सरकार आहे जे कधी आपल्या सर्वांना विश्वासात घेत नाही. आणि आरक्षण हा मुद्दा आपला आहे ना, आपल्याला 100% न्याय मराठा समाजाला द्यायचे, सर्व समाजाला त्या ठिकाणी द्यायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपलं घर ज्याच्यावर चालतं, आपलं घर शेतीवर चालतं, छोट्या मोठ्या व्यवसायावर चालतं, हातावर पोट असणारे अनेक लोक आहेत, छोटे मोठे दुकानं चालवणारे लोक आहेत, अशा लोकांचा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने 4 पैसे आपल्या हातामध्ये कसे येतील आणि आपली भावी पिढी तिथं कशी शिकेल, कशी मोठी होईल यासाठी येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. लातूरचं पार्सल, लातूरचं पार्सल आणि लातूरचं पार्सल
या ठिकाणी मी प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी विनंती करतो. आभार प्रदर्शनासाठी मंजूर पठाण साहेबांना विनंती करणार आहे.